वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउजची बॅकनेकची डिझाईन शेअर करणार आहे। ॲक्च्युअली काय होतं की त्याच डिझाईन बघून खूप कंटाळा येतो, नवीन युनिक अशी छानशी ब्लाउज डिझाईन बनवायची असते पण आपल्याला सुचतच नाही। कस्टमर सुद्धा आपल्याकडे येत असतात आणि त्यांना सुद्धा काहीतरी नवीन आयडिया हवी असते। सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाईन शेअर करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा ब्लाउज पीस आहे। ॲक्च्युली हा ब्रॉकेट टाईप ब्लाउज आहे आणि थोडासा मरून टाईप आहे। तर याचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची बॅक पार्ट इथे कटिंग झालेले आहे आणि आता सगळ्यात आधी मी तुम्हाला या ब्लाउजचा बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी सहजच कटिंग आणि स्टिचिंग करता येईल। तर बघा हा जो काही ब्लाउज आहे तर त्या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती उंची आहे इथे 13, 1 इंच मार्जिन असं आपण टोटल 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून टाकलेला आहे आपण शोल्डर, ते टाकलेलं आहे 6.5, कारण की हा बोटनेकचा ब्लाउज आहे। बोटनेक ब्लाउजमध्ये आपल्याला संपूर्ण शोल्डर लागतं, त्यामुळे मग त्याचं निम्म असं आपण इथे 6.5 घेतलेलं आहे। 13 हे पूर्ण शोल्डर होतं आणि याची जी काही गळारुंदी आहे तर ती आपल्याला 3.5 इंचाची घ्यायची आहे। तर इथे मी लगेचच गळारुंदीला मार्किंगसुद्धा करून घेतली। त्यानंतर जेवढं शोल्डर घेतो तेवढंच आपल्याला बोटनेकमध्ये मुंडा घ्यायचा असतो। तर इथे आपण 6.5चा मुंडा घेतला, क्रॉसला एक मार्किंग करून आपण मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे बॅक साईडचा। त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग म्हणजे 8.5 अधिक 2 इंच मार्जिन असं टोटल 10.5ला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता सगळ्यात आधी गळ्याची मार्किंग जी आहे तर ती आपण अस्तरवर करणार आहोत। तर बघा इथून वरचा जो काही शेप आहे गळ्याचा तर तो ड्रॉ करायचा। तर 3ला मार्किंग केलेली आहे आणि पुन्हा 3.5 गळारुंदीची मार्किंग करून आपल्याला हा बॉक्स इथे सगळ्यात आधी ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर वरचा जो काही शेप आहे ना तर तिथे आपण आता गोलगळ्याचा आकार देणार आहोत। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही पानगळा पण इथे घेऊ शकता। ठीक आहे, तर बघा या पद्धतीने बॉक्स काढल्यावर क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून मी गोलगळ्याचा आकार इथे ड्रॉ केला। तुम्हाला जर थोडा आतून हवा असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा घेऊ शकतात। आता त्यानंतर इथून आपल्याला 1 किंवा 1.5 इंच खाली घ्यायचं आहे। तर मी इथे 1 इंचाची मार्किंग करते आणि इथून पुन्हा आपल्याला 3.5 गळारुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर खालचा गळ्याचा शेपसुद्धा आपल्याला ड्रॉ करायचा। तर बघा मी 7ला इथे मार्किंग केली, पुन्हा खालच्या साईडने सुद्धा 3.5ला मार्किंग करून आपल्याला हा बॉक्स इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने। आणि आता हा बॉक्स ड्रॉ केल्यानंतर इथे आपल्याला जो काही शेप आहे ना त्याचा म्हणजे आकार इथे द्यायचा आहे। तर काय करायचं आहे सगळ्यात आधी, आता हे किती आहे 3.5 याची गळारुंदी, 3.5 आणि 3.5 किती होतं 7 होतं। ठीक आहे, तर 7चे आपल्याला 3 पार्ट करायचे आहे। तर जर 2 2 2 2 म्हटलं तर 6 होतात आणि त्याच्या पुन्हा 2.25 2.25चं असं आपण मार्किंग करून हे कॅल्क्युलेशन करणार आहोत। तर बघा मी 2.25ची मार्किंग केली आणि त्यामध्ये आपल्याला ह्या पद्धतीने अर्धगोलाकार शेप द्यायचा आहे। तर तुम्ही कुठलीही गोलाकार वस्तू घेऊ शकता। तर मी इथे बांगडी घेतलेली आहे आणि त्याचं डीपनेस 1 इंच आहे। तर इकडे सुद्धा मार्किंग केली, कारण की इथपर्यंत हा हाफच शेप येणार आहे फक्त। ठीक आहे, तर एवढीच आता मार्किंग केलेली आहे आणि बाकीची मार्किंग अर्ध्या पार्टमध्ये येणार आहे। त्यानंतर इथून आता आपल्याला ह्या पद्धतीने गोलाकार शेप द्यायचा आहे। तर ही आपली झाली गळ्याची फायनल मार्किंग। ठीक आहे, एवढं तर नक्कीच लक्षात आलं। त्यानंतर वरचा जो काही गोलगळा आहे ना तर तो आपण लगेचच आता इथे कटिंग करून घेऊयात आणि जो मधला आहे तर तिथे आपण कॅनव्हास पेपर लावून तो स्टिच करणार आहोत। तर मग आता सगळ्यात आधी आपण कॅनव्हास पेपरवर मार्किंग करून घेऊयात। तर बघा इथे मी पेपर कॅनव्हास घेतलेला आहे, तो डबल फोल्ड करायचा, या पद्धतीने बरोबर इथे ठेवून घ्यायचा आहे आणि इथे एक पिन लावून घेऊयात, म्हणजे मार्किंग करताना ते हलायला नको। आणि ह्या पद्धतीने कॅनव्हास पेपर ठेवल्यावर फेंट मार्किंग आपल्याला वरती दिसते, तर ती फक्त आपल्याला इथे डार्क करून घ्यायची आहे। ठीक आहे, जरी तुम्हाला व्हिडिओत ती मार्किंग फेंट दिसत नसेल तरी तुम्ही ह्या पद्धतीने कॅनव्हास पेपर ठेवल्यावर तुम्हाला मार्किंग फेंट दिसेलच, म्हणजे तुम्ही ह्या पद्धतीने ड्रॉ करू शकतात। तर बघा इथला सुद्धा गोलाकार शेप आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे, फक्त कॅनव्हास पेपर हलता कामा नये। इथपर्यंत मार्किंग करून झालेली आहे। आता कॅनव्हास पेपरची हीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला दिसते, तर ती सुद्धा आपल्याला ड्रॉ करून डार्क करून घ्यायची आहे। ह्या स्टेपमुळे काय होतं की सेंटरपासून दोन्ही साईडला आपला शेप व्यवस्थित सेमच येतो, तो वर खाली कमी जास्त होत नाही। ठीक आहे, तर बघा मग ह्या पद्धतीने आपण ही मार्किंग केली। ओपन करून दाखवते बघा,
तर हे बरोबर आपलं मॅचसुद्धा झालेलं आहे. ठीक आहे, एकदा आपण पुन्हा चेक करून घेऊयात की हे बरोबर सर्कल आपले बसलेले आहे की नाही. म्हणजे पूर्ण गोल नाही आहे, अर्धगोलच आहे फक्त. तर इथे आपल्याला 3 बसवायचे आहे. तुम्ही छोटे छोटे 4सुद्धा बसवू शकता. ठीक आहे, ते तुमच्यावर डिपेंड आहे. तर ह्या पद्धतीने आता ही आपली कॅनव्हास पेपरवरची मार्किंग करून झालेली आहे. आणि आता हा जो काही कॅनव्हास पेपर आहे ना, तर याला आपल्याला अस्तर लावून जोडायचं आहे. पण सध्या आता मी हा साईडला ठेवते. सगळ्यात आधी आपल्याला ब्लाऊजचा मेन फॅब्रिक आणि ते जोडून घ्यायचं आहे. तर हे बघा, कडेचं एक्स्ट्राचं मी ते कट केलं, फक्त फोल्डिंग पुरतं थोडंसं ठेवलेलं आहे. ठीक आहे, आता काय करायचं आहे आपल्याला, सगळ्यात आधी आपला मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला जोडायचं आहे. त्यासाठी आपल्याला मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊजचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट बरोबर सेंटरला मॅच करायचा आहे. आणि सगळ्यात आधी आपल्याला वरचा जो काही गळ्याचा गोलाकार आहे ना, तर तिथे साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना एकसारखं मार्जिन राहील याची काळजी घ्यायची आहे. कुठेही गोळा वगैरे होणार नाही, गळा तिरका होणार नाही, गळ्यावरती स्प्रेड होणार नाही. या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत आपण इथे टीप मारून घेतली. आता यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा टीप मारूयात. तर कमरेच्या साईडला आपल्याला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे. या स्टेपमुळे काय होतं की वरचा गळा आणि खालचा कमरेचा पार्ट दोन्हीही सोबतच इथे रेडी होतं आणि इथे आपल्याला कुठेही कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडत नाही आणि फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते. त्यानंतर गळ्याच्यामध्ये जे काही एक्स्ट्राचा आहे मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा, तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. आणि ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित व्यवस्थित फोल्ड व्हावा आणि गळ्याचा शेपसुद्धा व्यवस्थित यावा यासाठी. त्यानंतर कमरेच्या साईडचं सुद्धा एक्स्ट्राचं आपण इथे कटिंग केलेलं आहे. आणि आता आपल्याला हा बॅक पार्ट ह्या पद्धतीने सरळ करून घ्यायचा आहे. आता सरळ केल्यानंतर कमरेच्या साईडला गळ्याच्या साईडला व्यवस्थित प्रेस करायचं आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. तर बघा, दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. गळ्याच्या फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. त्यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा, मग इथे मी प्रॉपर फिनिशिंगसहित इथे दाबटीप देऊन घेत आहे. तुम्ही बघू शकता की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही रेडी झालं, ते सुद्धा खूप सुंदर असं फिनिशिंगसहित. आता एवढं आपलं रेडी झालेलं आहे. यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने ह्या पद्धतीने एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं कटिंग करताना म्हणून. आणि अजून एक पॉईंट आहे, तो म्हणजे हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. या पद्धतीने जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा इथे आपल्याला कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा पण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. म्हणूनच ह्या पद्धतीने सगळ्यात आधी जोडून आपल्याला ते एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट करायचा असतो पुढची डिझाईन बनवण्याची आहे. ठीक आहे, आता हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे. तर या पद्धतीने फोल्ड करून त्याच्या सेंटरला आपल्याला चॉकच्या साह्याने एक मार्किंग करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आता आपला जो काही कॅनव्हास पेपर आहे त्याच्यासाठी मी इथं अस्तर कट केलेलं आहे. तर ते अस्तर आपल्याला सगळ्यात आधी जॉईन करायचं आहे. तर सिंपल पाव इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारली, पुन्हा सरळ करून वरच्या साईडने दाबटीप द्यायची, जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित येते आणि कुठे गोळा वगैरे होत पण नाही आणि स्टिचिंग करणंसुद्धा सोपं जातं. आता ह्या पद्धतीने कॅनव्हास पेपर ठेवल्यानंतर कडेकडेने आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून अस्तर आणि कॅनव्हास पेपर एकमेकाला जोडला जावं यासाठी. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने टीप मारल्यानंतर एक्स्ट्राचं आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. फक्त फोल्डिंग पुरतं आपल्याला इथे ठेवायचं आहे सगळ्याच साईडने. बघा, आता हे ह्या पद्धतीने अस्तर फोल्ड करत आपल्याला एक सिंपल अशी टीप टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं कॅनव्हास पेपर अस्तरमध्ये व्यवस्थित पॅक होईल आणि मग तो धुतल्यानंतर सुद्धा आपलं खराब व्हायला नको यासाठी. तर सगळ्या साईडनी आपण इथे प्रॉपर असं फोल्ड करून टीप मारून घेतलेली आहे. आणि बघा, इथे वरच्या साईडला सुद्धा छोटंसं फोल्ड करून टीप मारूयात, म्हणजे चारही साईडने आपल्याला ॲक्च्युली टीप मारून ते व्यवस्थित फोल्ड करून हा कॅनव्हास पेपर इथे रेडी करून घ्यायचा आहे. एवढं रेडी झाल्यानंतर आता याचंसुद्धा सेंटरला आपल्याला मार्किंग करायची आहे. आणि बघा, मग आता हा बॅक पार्ट सरळ ठेवायचा आणि त्यावर आपल्याला हा कटिंग केलेला किंवा आपण रेडी केलेला कॅनव्हास पेपर
चा गळा ठेवायचा आहे। त्याचा सेंटर आणि याचा दोन्हींचा सेंटर एकमेकाला मॅच करत सगळ्यात आधी आपल्याला एक मध्यभागी टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून हा गळा आपला तिरका वगैरे जाणार नाही, व्यवस्थित प्रॉपर मध्यभागी यावा यासाठी। आता इथपर्यंत तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल। त्यानंतर काय करायचं आहे, आता बघा जो शेप आहे ना एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे। तर सगळ्यात आधी बघा वरच्या साईडने आपण सुरुवात केलेली आहे, व्यवस्थित गोलाकारवर टिप आली पाहिजे आपली। लक्षात राहू द्या तुम्ही जी मार्किंग करतात त्यावरच टिप येणं खूप गरजेचं आहे, कारण की तुमची टिप जशी येणार आहे तसंच तुमचा गळ्याचा आकार येणार आहे। त्यामुळे मग अतिशय सावकाश, थोडा एक्स्ट्रा टाइम लागला तरी चालेल, पण प्रॉपर फिनिशिंग सहित व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला हा गळा रेडी करायचा असतो। त्यामुळे मग बघा जी मार्किंग आहे ना आणि गोलाकार शेप असले असे की अजून थोडंसं काळजी घ्यावी लागते। त्यानंतर हे खाली सुद्धा जी काही एक्झॅक्टली मार्किंग आहे बरोबर त्यावरच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। लक्षात राहू द्या जे काही अर्धगोल होते ना त्यावर आपण टिप मारलेली आहे आणि त्यानंतर बघा हा खालच्या शेपवर। आता एवढी टिप मारून झालेली आहे आपली आणि ही टिप मारून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधला जो काही पार्ट आहे तर तो आपल्याला कट करायचा असतो। त्यासाठी बघा काय करायचं, हे आपल्याला मधून थोडंसं फोल्ड करायचं आहे। ॲक्च्युली अजून एक महत्त्वाचं आहे बघा, ही स्टिच ओपनरनी मधली टिप आपली जो काही अर्धगोलाकार आहे ना त्यामधलं काढून घ्यायचं आहे, कारण की मग ते फोल्ड आपल्याला करता यावं यासाठी। त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून छोटा कट मारला आणि हे सगळं मधलं आपल्याला एक्स्ट्राचं कट करायचं आहे। अस्तर असो, मेन फॅब्रिक असो किंवा हा कॅनव्हास पेपरचं अस्तर, म्हणजे जेवढं असेल ना एकावर एक ते सगळं आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे। इथपर्यंत झाल्यानंतर ह्या शेपच्या कडेने सुद्धा आपल्याला कट करायचं आहे आणि एक लाईन किंवा पाव इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला बाकीचं कट करायचं आहे। तेवढं मार्जिन आपल्याला हवंच आहे, ठीक आहे। तर बघा मग मी इथे हे कट करून घेतलेलं आहे आणि हे कट झाल्यानंतर आता याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, ठीक आहे। गोलाकार शेपला सुद्धा कट्स द्यायचे आहेत, जेणेकरून ते प्रॉपर असं फोल्ड व्हावा आणि आपल्याला जसा शेप हवा आहे तसाच यावा यासाठी काळजीपूर्वक द्यायचं आहे। फक्त ब्लाऊजला वगैरे कट जाणार नाही, नाहीतर बऱ्याचदा गडबडीमध्ये ब्लाऊजला कट जातात आणि आपले कामं वाढतात, ब्लाऊज बिघडतो। सो तसं होऊ देऊ नका। आणि खालच्या शेपला सुद्धा बघा इथे आपण छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहे। आता बघा हे कट्स मारून तर आपले झालेलेच आहे जवळजवळ आणि हे आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचं आहे। आता खालचं फोल्ड करणं इझी आहे, मेन फक्त हे आहे बघा। तर हे जसे शेप आपण ड्रॉ केलेले आहे ना तसेच वरती येणं खूप गरजेचं आहे आणि बरोबर कटसुद्धा प्रॉपर येणं। पण इथे बघा मी थोडासा अजून कट वाढवून घेतला, कारण ते तिथून फोल्ड होत नव्हतं, त्यामुळे तेवढा अंदाज तुम्हाला आला पाहिजे। आणि इथे सुद्धा बघा मधली टिपचं थोडंसं धागा होता तर तो सुद्धा आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे आणि मग हे ह्या पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून बाहेर काढून घ्यायचं आहे। बघा वरची तिन्ही पण शेप आणि खालचा सुद्धा पूर्ण, तर ह्या पद्धतीने बाहेर काढल्यानंतर तिथे आता व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आणि मग आता आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप। तर बघा आता इथूनच स्टार्ट करूयात। जो शेप आहे ना तर त्याला व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला दाबटीप द्यायची आहे, कारण जर का दाबटीप चुकली तर मग पुन्हा आपलं सगळं ब्लाऊजची फिनिशिंग बिघडू शकते, कारण की जसं आपण आकार ड्रॉ केलेला आहे तसंच येणं खूप गरजेचं आहे यासाठी। तर व्यवस्थित काळजीपूर्वक ह्या पद्धतीने आता आपण इथे दाबटीप देऊन घेऊया। आणि महत्त्वाचं म्हणजे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की यातलं अस्तर, कॅनव्हास पेपर वगैरे जे काही आहे तर ते वरती दिसायला नको, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको, कारण दाबटीप देताना हा पॉईंट खूपच इम्पॉर्टंट असतो। तर हा नक्की तुम्ही फॉलो करायचा आहे, ठीक आहे। बघा वरची शेप झाल्यानंतर मग कंटिन्यू खालीसुद्धा आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि इथे सुद्धा सेम तेच फॉलो करायचं आहे की आतला कुठलाच कपडा वरती दिसता कामा नये। तर बघू शकतात की किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा शेप इथे रेडी होत आहे, ठीक आहे। तर बघा मग फायनली दाबटीप देऊन आपला हा गळा इथे रेडी झालेला आहे। तर वरचा आणि मधला दोन्ही शेप असे प्रॉपर फिनिशिंग सहित आपले रेडी झालेले आहेत। तर बघा न्यू युनिकच असं जरासं याला लूक आलेला आहे, आकार पण थोडासा वेगळाच आहे नक्कीच। यामुळे ब्लाऊज डिझाईन खूप सुंदर दिसणार आहे आणि ह्या डिझाईनमुळे आपला ब्लाऊजसुद्धा। आता बघा हा जो काही शेप आहे ना तर इथे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एखादी लेस वगैरे लावू शकतात, पण वरचा आकार जसा आहे ना तसंच येणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे मग बघा छोटीशी लेस लावणं गरजेचं आहे। या पद्धतीने तुम्ही एक छोटीशी लेस इथे लावू शकतात किंवा डायरेक्ट एखादी पायपिंग करू शकतात किंवा या पद्धतीने मोती लेससुद्धा लावू शकतात। तर बघा मी इथे मोती लेसच लावून घेणार आहे
ह्या पद्धतीने. आता महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपल्याला मोतीलेस लावायची असते तर अशा वेळेस आपल्याला मशीनचं सिंगल फूट यूज करायचं असतं, जेणेकरून ही मोतीलेस लावताना आपले मोती फुटणार नाही, तुटणार नाही, त्याची फिनिशिंग बिघडणार नाही, ते व्यवस्थित लागलं जावं यासाठी. कारण की मोतीलेस लावताना फक्त मोतीवरती दिसणं जास्त गरजेचं आहे, त्याचा जो काही साईडचा सपोर्ट आहे तर तो दिसायला नको. ठीक आहे, आता आपण इथे लावायला सुरुवात करूया. तर बघा मी वरच्या शेपपासून स्टार्ट करते आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित अतिशय काळजीपूर्वक थोडं थोडं पकडतच आपल्याला इथे हे लावून घ्यायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे जे अर्धगोलाकार आहे ना तर तिथे एका गोलला सेपरेट लावायचं आहे कट करून पुन्हा, कारण की ते फोल्ड होणार नाही आणि जर का ते फोल्ड झालं नाही तर आपला शेप सगळा बिघडेल. त्यामुळे बघा मग इथपर्यंत आता मी इथे जेवढं लागते तेवढं कट करून घेतलेलं आहे आणि फक्त एकाच गोलला इथे लावून घेतलं. आता दुसरं पुन्हा तिथून लावायला सुरुवात करूयात. तर स्टार्टिंगचे थोडेसे मोती काढून घ्यायचे म्हणजे ते सुईमध्ये अटकणार नाही आणि आपल्याला ते लावणं सोपं जावं यासाठी. तर तुमच्या लक्षात आलं असेल की एका गोलला आपण सेपरेट लावलेला आहे. आता दुसरंसुद्धा इथपर्यंत लावल्यानंतर जिथे फोल्ड करायचं आहे, लेस कसं आपण फोल्ड करून लावू शकतो तसं हे मोतीलेस शक्यतो फोल्ड करून लावू शकत नाही आणि मग फिनिशिंग बिघडते. तसंच रेडीमेड पायपिंगचं सुद्धा असतं. तर बघा इथे पुन्हा आपण ते कट करून घेऊयात आणि पुन्हा दुसरं इथे लावून घेत आहोत. म्हणजे हा पॉईंट इथे जास्त महत्त्वाचा आहे. असा जर का शेप असेल तर आपल्याला शक्यतो मोतीलेस कट करतच लावावी लागते, फक्त व्यवस्थित. नाही तर काय होईल की ते लगेच एका धुण्यात वगैरे निघायला पण नको. त्यामुळे टीप व्यवस्थित बसणंसुद्धा तेवढंच गरजेचं असतं. तर बघा मग इथपर्यंत प्रॉपर लागलं गेलेलं आहे वरच्या जे काही 3 अर्धगोलाकार होते आपले त्याला. ठीक आहे, आता आपल्याला खाली जो काही शेप आहे तिथे सुद्धा तीच मोतीलेस कंटिन्यू लावायची आहे. तर मग बघा मी आता ह्या पद्धतीने इथे ठेवते. व्यवस्थित लॉक करायचं आहे स्टार्टिंगला आणि मग अतिशय काळजीपूर्वक फक्त मोती दिसतील, त्याचा सपोर्ट दिसणार नाही, या गोष्टीची काळजी घेत आपल्याला प्रॉपर फिनिशिंगसहित ही मोतीलेस लावून घ्यायची आहे. आता आपल्याला कुठेही कट करायची गरज नाही आहे. हा जो काही शेप आहे त्यानुसार आपल्याला ही मोतीलेस प्रॉपर अशी लावणं सोपं जाते. फक्त वरती जे काही शेप होते तिन्ही शेपला आपण कट करत लावलेला आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही लक्षात राहू द्या. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लेससुद्धा इथे यूज करू शकतात, पण ती व्यवस्थित लागणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. जर का व्यवस्थित लागली नाही तर पुन्हा मग असा गळ्याचा आकार कितीही छान येऊ द्या, पण लेस जर का तुम्ही चुकीची लावली, जिथे पाहिजे तिथे फोल्ड केली नाही तर सगळी फिनिशिंग बिघडते. ठीक आहे, तर बघा ह्या पद्धतीने मोतीलेस प्रॉपर फिनिशिंगसहित लागली गेलेली आहे मधल्या शेपला. त्यानंतर आता वरती जो काही गळा आहे ना तर तिथे सुद्धा आपण हीच मोतीलेस लावून घेणार आहोत, जेणेकरून असं प्रॉपर अशी फिनिशिंगसहित आपला हा बॅकनेक न्यू लुकमध्ये रेडी व्हावा यासाठी. ठीक आहे, तर मग आता मी तिथे सुद्धा लावून घेत आहे आणि तिथे सुद्धा आपल्याला सिंगल फूटच यूज करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ती लावताना सुद्धा कुठेही ते बाहेर वगैरे निघणार नाही, अशाच पद्धतीने फोल्ड करत लावून घ्यायची आहे. तर बघा मग एकदम प्रॉपर फिनिशिंगसहित वरच्या शेपलासुद्धा आपण ही मोतीलेस इथे लावून घेतलेली आहे. ठीक आहे, व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि आता आपल्याला ह्या बॅक साईडला द्यायचे आहे टक्स. तर बघा मग आता टक्स देताना काय करायचं आहे, आपल्याला सेंटरपासून मार्किंग करायची आहे. ॲक्च्युली त्याआधी मी इथे फूट चेंज करून घेतलं. आता आपल्याला सिंगल फूटची गरज नाही आहे, तर डबल फूट इथे मी लावून घेतलेला आहे. आणि मग आता बघा जो मध्यभागीची घडीच आहे बघा डायरेक्ट, तर तिथूनच मार्किंग करून घेऊयात आपण. तर साधारणतः सेंटरपासून आपण 4.5 इंचाला मार्किंग करूयात. अर्धा साईडने मार्किंग करायची आहे आणि उभाचं टक्स आहे तर 4ची मार्किंग करून घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा सेंटरपासून 4.5, अर्धा इंच साईडला आणि उभा 4 इंचच्या टक्सची मार्किंग केली. आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि टक्सला नेहमी डबल टिपसुद्धा द्यायची आहे, जेणेकरून ते टक्स व्यवस्थित पॅक होतील, लवकर निघण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाही. आणि सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आपण टक्स टाकून घेतलेला आहे आणि इथे सुद्धा डबल टिप दिलेली आहे. व्यवस्थित स्टार्टिंगला एंडिंगला लॉकसुद्धा केलेला आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला सरळ करून दाखवते की किती प्रॉपर फिनिशिंगसहित आपण हे इथे बॅक साईडला टक्ससुद्धा टाकून घेतलेला आहे. सो फायनली आपला हा बॅकनेक इथे रेडी झालेला आहे. आणि आता इथे आपण छोटेसे जे काही सिल्क थ्रेडचं, ॲक्च्युली सिल्क थ्रेडचं आता खूप ट्रेंड चालू आहे, तर ते सिंपल असे जे काही लटकन असतात तर ते इथे यूज करणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही लटकन इथे यूज करू शकतात किंवा जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फॅब्रिकपासून सुद्धा बनवू शकतात. तर फॅब्रिकपासूनचे बरेचसे लटकनचे व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेले आहेत. तर बघा मग मी इथे मध्ये 2 सिल्क थ्रेडचे
लटकन लावलेले आहे आणि इथे 4 गोल्डन बटन्स लावून घेते, म्हणजे काय होईल की ब्लाऊज डिझाईनला अजूनच सुंदर असं लुक येईल। तर बघा मग फायनली खूप सुंदर असा आपला हा बॅकनेक डिझाईन इथे रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकतात मोतीलेससुद्धा प्रॉपर फिनिशिंग सहित लागली गेलेली आहे, वरती बटन्स लावलेले आहेत आणि वरच्या गळ्याला सुद्धा मोतीलेस लावलेली आहे। सो खूप सुंदर असं कॉम्बिनेशन सहित आपण ही डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे। जरा युनिक आहे, याचा शेपसुद्धा वेगळा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्हाला सुद्धा सहजच बनवता यावी यासाठी। त्याचबरोबर याची स्टिचिंगची पद्धत मी तुम्हाला इतक्या सोप्या पद्धतीने सांगितली आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता येईल। सो नक्की ट्राय करून बघा आणि जरी काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, ठीक आहे। सो चला मग तुम्ही अशी डिझाईन नक्की ट्राय करा, नक्कीच तुमच्या ब्लाऊजला आणि साडीला खूपच सुंदर असा लुक येईल। तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा, त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। ओके, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। बाय बाय।